हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शिंदेंवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या गणपत गायकवाडांची पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात. वैशाली दरेकरांच्या रॅलीत हजेरी. कल्याणमधील युती धर्मावर प्रश्नचिन्ह. सुलभा वहिनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकरांचं वक्तव्य. तर सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त माझी हजेरी, सुलभा गायकवाडांची प्रतिक्रिया. आपण सुनेला घरची लक्ष्मी मानतो. 40 वर्ष झाली तरी बाहेरची, मग किती वर्ष झाल्यावर घरची म्हणायचं? सुनेत्रा बाहेरच्या पवार या शरद पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा सवाल. शरद पवारांवरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी हात जोडले. निवडणुकीनंतर कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. राम सातपुते रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो. राम सातपुते रणजितसिंह निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज. माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. मी सामान्य जनतेच्या विश्वासावर निवडून येईन, मोहितेंना विश्वास. ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ओमराजे निंबाळकरांचं शक्ती प्रदर्शन. कोल्हापुरात शाहू महाराजांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रचार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल. सतेज पाटील जयंत पाटलांची उपस्थिती. सांगलीत मवियाची डोकेदुखी वाढली. विशाल पाटलांकडून एकूण 4 पक्ष उमेदवारी अर्ज दाखल. माघार घ्यायची नाही. सांगलीत वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचा खासदार येणार, विशाल पाटलांना विश्वास. विरोधकांनी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, नवनीत राणांचा आरोप. मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यातही राहणार. मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा युटर्न. नवनीत राणांचा अहंकारच त्यांना पाडणार. डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणांना लढावं लागेल, बच्चू कडूंचा निशाणा. भाजपकडून साताऱ्यात अखेर उदयनराजे भोसलेंना उमेदवारी. पवार गटाच्या शशिकांत शिंदेंविरोधात उदयनराजेंचा सामना रंगणार. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार, नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य. हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. सत्यजित पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मवियाचे उमेदवार. 45+ हा भाजपचा संपूर्ण देशभरातील आकडा. उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, तर मविया राज्यात 48 जागा जिंकणार, ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. देशात भाजपच्या 45च्या वर जागा आल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं आणि ठाकरेंच्या 18 जागा आल्यावर मी राजकारण सोडेन. उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं प्रतिआव्हान. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन कसं करू शकतात? निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा. संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली. सलमानसह नातेवाईकांना सुरक्षा देणार. प्रकरणाची सखोल चौकशी होईल, शिंदेंचं आश्वासन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.